आफ्टरनून आशाताई, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आज आपण ऑगस्ट 2025मध्ये जी काही VHND म्हणजे ग्राम आरोग्य पोषण दिवस किंवा विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे घेतो, तर त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशा प्रकारे लिहायचं आणि कुठलं आहार प्रात्यक्षिक वगैरे आम्ही या VHNDसाठी बनवलं आणि कुठली माहिती वगैरे उपस्थितांना दिली, कशा प्रकारे हे VHNDचं सत्र आयोजित केलं, तर याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे सर्व आशाताईंसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आशाताई, जर तुमच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचली व तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिलात तर तुमच्या PSCच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सांगा, कारण की दिवसेंदिवस आशाताईंसाठी उपयुक्त असणारे प्रत्येक व्हिडिओ VHND, VHNSC प्रोसिडिंग, किशोरी बैठक, माता बैठक म्हणजे ज्या काही 1, 2, 3 आपण घेतो, त्याचप्रमाणे जे काही इतर आशाताईंचं ऑनलाईन वर्क वगैरे असेल किंवा जे वेगवेगळे कामं त्या नियमितपणे करत असतात, त्याबद्दल जर काही कुणाला अडचण असेल तर त्यावरचे व्हिडिओ प्लस तुमच्या मानधनाचे प्रश्न वगैरे असतील किंवा लेटेस्ट अपडेट, आशांसंबंधीचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील. त्यामुळे नक्की तुम्ही शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, VHND प्रोसिडिंग ऑगस्ट 2025 विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे ग्राम आरोग्य पोषण दिवस. आज दिनांक, तर ज्या तारखेला तुम्ही ही बैठक घेणार आहात तर ती तारीख तुम्ही इथं टाका. रोजी उपकेंद्र तुम्ही ज्या ठिकाणी म्हणजे जे व्हेन्यू तुम्ही ज्या ठिकाणी VHNDचं सत्र वगैरे आयोजित करत असाल ते ठिकाणी या ठिकाणी टाका. या ठिकाणी VHND ग्राम आरोग्य पोषण दिवस घेण्यात आला. सत्रास सर्व गरोदर माता, स्तनदा माता 0 ते 1, 1 ते 2 आणि 5 वर्ष लाभार्थी किशोरी मुली बोलावून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. त्याचप्रमाणे CHOंनी उपस्थित नागरिकांचे BP शुगर तपासणी केली व सत्रात CHO, आशाताई, ANM यांनी उपस्थितांना पुढील प्रमाणे समुपदेशन केले. म्हणतात ना, उत्तम आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणून नेहमी निरोगी राहण्यासाठी वयोगट कोणताही असू द्या, त्यांनी योग्य आहार घेणं आवश्यक आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी, डाळी, गूळ, तूप, तेल, फळे इत्यादींचा समावेश करावा. ज्या काही गरोदर व स्तनदा माता असतील तर त्यांनी उपवास करणे टाळावे. गरोदर मातांनी योग्य विश्रांती, औषधोपचार व प्रसूतीपूर्व सर्व तपासण्या करून घ्याव्यात. तसेच अतिरिक्त आहार घ्यावा. 6 महिन्यापर्यंत बालकाला निव्वळ स्तनपान द्यावे व 6 महिन्यानंतर बालकास स्तनपानासह पूरक व पोषक आहार द्यावा. बालकाचे वयानुसार योग्य ते लसीकरण करून घ्यावे व त्यानंतर लसीकरणाचे 4 संदेश देण्यात यावे. पहिला संदेश बघा, बाळाला कोणती लस दिली आणि ती कोणत्या आजारापासून संरक्षण करते. यापुढील लसीकरणाची वेळ आणि ठिकाण कोणते आहे. कोणते किरकोळ दुष्परिणाम होतात व त्यांची हाताळणी कशी करायची. म्हणजे समजा लसीकरण घेतल्याच्या नंतर बाळाला ताप वगैरे येणे किंवा गाठ वगैरे होणे अशासारखे किरकोळ दुष्परिणाम दिसून येतात, तर ते कसे हाताळायचे हे देखील तुम्ही त्यांना सांगायचं आहे. तर त्यानंतर बघा, लसीकरणाचे कार्ड सांभाळून ठेवा आणि पुढील लसीकरणाच्या वेळी सोबत घेऊन या. तर अशा प्रकारे व्यवस्थित माहिती आपण उपस्थितांना द्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा VHNDचा गाभा म्हणजे आहार प्रात्यक्षिक. तर या सीझनमध्ये सध्याला पेरू हे फळ मोठ्या प्रमाणात आपल्याला बाजारात किंवा झाडांना वगैरे आपल्या आसपासच्या झाडांना वगैरे लागलेलं दिसतं. त्यामुळे आपण पेरू हे फळ घेऊनच त्यापासून त्याचे काय महत्त्व आहे व हे खाल्ल्याने काय म्हणजे आपल्या शरीराला कुठल्या प्रकारचा फायदा वगैरे होतो व हे सर्व वयोगटातील व्यक्तींनी, गरोदर माता असो, स्तनदा माता असो, त्यांनी कशा प्रकारे हे फळ खाणं योग्य ठरतं किंवा उपयुक्त ठरतं हे आपण सांगायचं आहे. बघा, आहार प्रात्यक्षिक. पेरू हे फळ उपस्थितांना दाखवून त्यांना पुढील प्रमाणे माहिती सांगितली. पेरूचे पौष्टिक मूल्य काय आहे. प्रत्येक सुपरफूडप्रमाणे पेरू हे देखील कमी कॅलरी आणि उच्च पौष्टिक घनता असलेले फळ आहे. त्यात फॅट फारच कमी असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कार्ब आणि फायबर असतात. याशिवाय इतर पेरूंमध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे देखील असतात. पेरू हे चवीला गोड असून त्यात व्हिटॅमिन
सी भरपूर प्रमाणात असते. फक्त 100 ग्रॅम पेरूमध्ये 380% व्हिटॅमिन सी पुरवते. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे महत्त्वपूर्ण खनिजे देखील असतात. म्हणून हे फळ या पावसाळ्याच्या दिवसात सर्वांनी खावे असे सांगून सभा संपवण्यात आली. अशाच प्रकारे जर अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की मेसेज करून सेंड करा आणि लाईक नक्की करा व्हिडिओला. तुमच्या जेवढे जास्त लाईक येतील तेवढ्या तुमच्या जे काही कमेंट असतील त्यानुसार व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती मिळून जातील. धन्यवाद ताई.